रामजी भाऊ, रामजी, 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 काय झालं रामजी? उठ रामजी, रामजी, काय भाऊ भाऊ पाणी घेऊन या. हा आता घेऊन येतो. रामजी, रामजी उठ, रामजी उठ, काय पाणी पाणी द्या. उठ रामजी, रामजी उठ ना, उठ ना रामजी. अरे लवकर उठवा त्याला, कामाचं नुकसान होत आहे. रामजी भाऊ लवकर पळत जाऊन वैद्याला घेऊन ये ना. थांब. ठीक आहे. रामजी, डॉक्टर पाहिजे याला. रामजी, रामजी उठ. रामजी बघा, शोध त्याला. आता काम करा. रामजी तू ठीक तर आहेस ना? काय झालं तुला? हा रामजी, रामजी, अरे तुझं शरीर तर लय गरम व्हायला लागलं बघ. तुला लय ताप आला बघ. चल वैद्याकडे जाऊ. भाऊ नाटक नकोय. ताप आलाय, मेला तर नाहीये ना? गपचूप काम करा. जा. मी होईल बरा. आता काम करू दे. रामजी तुझी अवस्था लय वाईट आहे. या अवस्थेत तू काम नाही करू शकणार. चल आपण वैद्याकडे जाऊ. पण चल. चौकीदार, कुवत विसरलायस का? मॅनेजर आहे मी. माझं म्हणणं ऐकावंच लागेल. जाऊन तरी दाखव. मॅनेजर साहेब, मॅनेजर साहेब, माझ्या मित्राला काय झालं ना, मला त्याला वैद्याकडे घेऊन जाऊ द्या ना मॅनेजर साहेब. जाऊ द्या ना मला त्या वैद्याकडे घेऊन. मॅनेजर साहेब जाऊ द्या ना मला. घेऊन जाऊ दिलं पाहिजे. जर हा रामजी इथेच मेला तर नवीन अडचण निर्माण होईल. जाऊ देतो मी, परंतु पगारातून पैसे कापले जातील. चल रामजी, भाऊ मदत करा भाऊ. चल चला. चल रामजी. चांगलं आहे, घेऊन जा. परंतु तुम्ही दोघे आता इथे कधीच परत येऊ शकणार नाही. माझ्या तर नशिबातच लिहिलेलं आहे की संकट येईल तर त्या भीममुळेच येईल. त्याच्याचमुळे ती गोमती या घरात आली आणि जे उरलं सुरलं होतं माझ्याकडं सगळं चोरून घेऊन गेली. नशीब तर भीमचं खराब आहे. काहीही वाईट झालं तर त्याच्याच माथी येतं. भीमाच्या विरुद्ध काय बोलला नाही का? डल्ली आजीला मिरची लागलीच म्हणून बघ. एवढं पण कळत नाही की बिचारी जिजाबाई त्या दागिना चोरीला गेलाय. तरी आमच्या सगळ्यांसमोर तिचं दुःख सांगून जरासं मन हलकं करतेय. जर द्यायचंय तर हे सगळं बोलण्याऐवजी भीमासारखं थोडंसं स्वतःला धाडस द्या. गेलाय ना तो. केल्यामुळे काय झालं? नातेवाईक थोडीच आहे. बघितल्यावर दागिना देईल. भीम, तो बघ आला भीम. मिळालं का? बघून घ्या. काही नातं असलं किंवा नसलं तरी तिच्याकडून पण मागून घेऊन आला तो.
तुझ्यामधलीच असून त्या बाहेरच्या माणसाला साथ देतेस. गोष्ट आपली किंवा दुसऱ्यांची नाही, जेव्हा की गोष्ट खऱ्याची आणि खोट्याची आहे. खऱ्या आणि खोट्याचा फरक मी साताऱ्यामध्ये माझ्या मानलेल्या भावाकडनं शिकले होते. काय नाव आहे तुमच्या भावाचं? भीमराव नाव होतं त्याचं. तुम्ही माधवीताई आहात? माधवीताई, काय झालं? गोमती जिथे राहते तिथेच माधवीताई सुद्धा आहे. कोण माधवीताई? सातारामध्ये राहत होती, माझी मानलेली बहीण. पण ती तिथं कशी काय? तेच तर कळत नाहीये. त्या लोकांनी व्यवस्थित भेटू पण नाही दिलं. मी पुन्हा जाणार तिथे आणि त्यांना विचारणार, तुम्ही इथे का आहात, कसे आला तिथे, आणि त्या घाणीतून बाहेर काढणार मी त्यांना. मला बाहेर काढावं लागेल, नाहीतर काय होईल त्यांचं. हा होईन. पहिलं तुम्ही जरा शांत व्हा बरं. अरे सगळं ठीक होईन. असं नाही होऊ शकत रमा. हे भाऊजी, पुरंजन काका बाबांना घेऊन आलेत. त्यांची तब्येत खूप खराब आहे. बाबा, काय झालंय तुम्हाला? दादा, काय झालंय बाबांना? काय नाही, ते कारखान्यात काम करत होते ना दिवस रात्र, झोपही नाही, तर चक्कर येऊन पडलेत खाली. काळजी करण्याचं कारण नाही. वैद्य बोलले की थोडासा आराम केला की बरं वाटेल त्यांना. बाबा, तुम्हाला आराम करण्याची खूप गरज आहे. खासा न्याय आहे. मुलगा जवान असून कॉलेजात जाऊन बिगारी करेल तर त्याचा बाप आराम कसा करेल? आराम नाही, बरं वाटत नाहीये, आराम करू द्या. आणि मी तर म्हणतो की यांना कायमचाच आराम करू द्या. हे कागद बघा, यात लिहिलेलं आहे की रामजी आणि पुरंजनला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आणि जे काही दंड राहिलाय, घरातलं सामान विकून भुर्दंड भरा. अरे वाह जिजाबाई, दागिने रामजींनी दिलेत का? हा, खूप खूप लुटलंय या माणसाने आम्हाला. भीमराव, हे घे. लिहिता वाचता येतं ना? खूप अभ्यास केलाय. आता हा कागद वाच. जिजाबाई, दागिने माझ्याकडे द्या. कसा आहे की जो काही हिशेब आहे लवकर पूर्ण व्हायला हवा ना. घाबरून पडून गेलं की काय? नाही, माझा पोरगा कधी घाबरत नाही. बाबा, ह्याच्यावर लिहून द्या की कारखान्यामध्ये तुम्हाला प्रताडित केलं जातं आणि तुमच्या कारखान्यातला मॅनेजर तुमच्यावर वैयक्तिक राग काढतो. लिहून द्या कागदावर. तुम्ही हे लिहिलं तर मी हे घेऊन पोलीस ठाण्यात जाईन आणि तुमच्या कारखान्याच्या मॅनेजरची तक्रार करणार.
मग कायदा निर्णय घेणार की मजुरांसोबत मॅनेजरनी कसं वागलं पाहिजे आणि कारखान्यामध्ये त्याचं आचरण कसं असलं पाहिजे आणि मजुरांची सुरक्षा किती महत्त्वपूर्ण आहे हे घ्या. तुम्ही लिहा आणि मग कायद्याला निर्णय घेऊ द्या की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे. हे घ्या. भीमपोरा, प्रत्येक गोष्ट ताणून कायद्यापर्यंत नेणं गरजेचं आहे का? कारखान्यातला वाद आहे, आम्ही सांभाळून घेऊ. नाही बाबा, गोष्ट जेव्हा सांभाळायची होती तोपर्यंत तुम्ही सांभाळले. कारखान्याच्या बाबतीत हस्तक्षेप करायला तुम्ही मला थांबवलं, कारखान्यात येण्यासाठी मनाई केली. मला वाटत होतं मी कारखान्यात यावं, पण तरीही नाही आलो. पण आता तुमची तब्येत तर बघा बाबा. एका बाजूला तुम्ही एवढं काम करता आहात आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या कारखान्याचा मॅनेजर असंवेदनशील होऊन तुमच्यासोबत वैयक्तिक राग काढतोय. नाही बाबा, हे चुकीचं आहे सगळं. तुम्ही लिहून देतायत की नाही? माझं बोलणं तर बाबा. ऐक. ठीक आहे, तुम्ही लिहिणार नसाल तर मी हे स्वतः लिहिल आणि हे घेऊन ठाण्यात जाईल. भीमपोरा, माझं बोलणं तर आता ऐक. बोलण्याची वेळ नाहीये बाबा. आता मॅनेजरला समजावण्याची वेळ आहे. आनंद, भीमला सांग ना, समजव ना त्याला. बाबा बरोबर करतोय तो. तुम्हालाही लिहिता वाचता येतं ना? वाचा मग हे. हे घेऊन मी पोलीस ठाण्यात जाणार आहे तुमची तक्रार करायला. तुम्ही उत्तर द्यायला तयार राहा. आणि तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता ना मी गव्हर्नरकडे गेलो होतो, आणि जर पुन्हा गरज पडली मी गव्हर्नरकडे जाणारही. मग जा. काय गाडी मागवू तुझ्यासाठी? लक्षात आहे ना मागच्या वेळी पोलिसांकडे गेला होतास तर काय परिणाम झाला होता? भीमपोरा, माझं ऐक जरा. नको जाऊस. बाबा, आता मला तुम्ही नका थांबवू. आणि आनंददादा, तू बाबांची काळजी घे. मी ठाण्यात जाऊन येतो. रामजी, भीमराव जर यावेळी पोलीस स्टेशनला गेला ना तर निश्चितच नोकरीवरून काढून टाकेल. रस्त्यावर याल तुम्ही सगळे. मग लढत राहा आणि लढवत राहा आपल्या मुलाकडून आपली लढाई. मी जातोय बाबा. भीम, काय वाटतंय तुला? दुनियातला सगळ्यात संवेदनशील व्यक्ती आहेस तू. तुझ्या बाबांची नोकरी जाईल. रस्त्यावर येऊ आपण. खायला नाही मिळणार, उपाशी राहू आपण. थोडासा तरी विचार करतोस तू? मौका मिळत नाही तर चालला लढायला. लहानपणापासून सवय झालीये तुला. काय पण झालं लढायला जातोस तू, बिना परिणामाचा विचार करून. तुम्ही जा इथनं. त्यांची तब्येत बरी झाली की येतील ते कामावर. नाही, लवकर येतील नाही, यावंच लागेल. कर्ज जे फेडायचंय सगळे ऐका. लक्षपूर्वक माझं म्हणणं ऐका. परवा 1 तारीख आहे. सकाळ सकाळी येईल भाडे घ्यायला. तयारी ठेवा. नाही तर पुन्हा पळण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझे हात पाय तोडून ना तुझ्याच गळ्यात बांधीन.
कधी गोमती कधी चांदणी बनून लोकांना येड्यात काढतस काय? ताई, ताई मला हितनं कुठंतरी बाहेर पाठवा. माझं हित राहणं योग्य नाही हाय. काय योग्य नाही का? तो माझा भाऊ भीमराव परत येईल आणि तुम्हा सगळ्यांना त्रास होईल. भीमरावमुळे ह्या इलाक्याच्या शबनमबाईला त्रास होईल. तुम्हा लोकांना नाही माहित भीमराव काय हाय. तो आपल्या जिद्दीनं दगडाला बी पाजर फोडत. म्हणूनच सांगते मी ताई, मला हे नगय की माझ्यामुळं त्याला आणि तुम्हाला त्रास होईल. मी हितनं निघून जाईन तर ही गोष्ट हितच संपल. ए चांदणी, तू तर त्याच्या घरी जाऊन राहिली आहेस ना, समजतेस ना त्याला? तर या माधवीला समजव आणि दाखव तिला की भीमराव किती का जिद्दी असना, पण या इलाक्यात मर्जी फक्त माझीच चालते. आणि तुझा भीमराव इकडे आला ना तर त्याला मजबूत धडा शिकवला जाईल. आजपासनं तू ना हिच्यासोबत झोपशील, समजलं का तुला? तुझा काम कर तुझं. मला पण वाटतंय की भीमने इथे यायला हवं. कमीत कमी माझा हिशोब बरोबर मी पण करेन. तुम्हासने आता पण दुखतंय? नाही थांबा, मी चेपून देते. नाही नाही नाही, काय बी झालेलं नाही. अगं वाईच दुखतंय, बाकी काही नाही. तुम्ही थांबा, मी आत्ताच आईला जाऊन सांगते की तुमचा उपाय चांगल्या ठिकाणी करा. नाही लक्ष्मी, कुणाला काय बी सांगू नगस. माझ्या उपायापेक्षा आहे ना, मी कामाला जाणं महत्वाचं आहे. एवढं दुखत असताना तुम्हाला कामावर जायची काय गरज? तुम्ही आराम करा. लक्ष्मी, कामाला तर जावंच लागेल ना. बाबांची तब्येत बी बरी नाही, मला तर काम करावंच लागेल ना. हा, तुम्ही बरोबर बोलताय. तेव्हा तर भीमभाऊंच्या शिक्षणाचा खर्च, त्यांचा हात खर्च कसा भेटेल त्यांना? तुम्ही सरळ सरळ का नाही सांगत की भीमभाऊंना कोणी कमवायला सांगू नये? त्या अगोदरच तुम्हाला कामाला जायचंय. लक्ष्मी, मी काहीही म्हटलं तरी तुझा विषय फिरून भीमवरच काय येतो ग? कधीतरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. रमाकडून काहीतरी शिक. तुझ्यापेक्षा लहान आहे पण नेहमी नवऱ्याच्या बाजूने उभी राहते. तुझ्यासारखी नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं सुरू. ठीक आहे, मग तुम्ही पण भीमभाऊंकडून शिका की बायकोच्या किती गोष्टी ऐकल्या जातात, तिच्यासोबत किती चांगलं वागतात. भीम, वहिनीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकस. पाय कसा आहे आता? आता बरं आहे. मला काहीतरी बोलायचं होतं. हा बोल ना. गोमतीकडून दागिने आणायला गेलो होतो, तिथे माधवीताई भेटली. काय? आणि ती सुद्धा बहुतेक गोमती सारखं. काय बोलतोयस भीम? खरं बोलतोय. काहीही करून आपल्याला त्या दलदलीतून ताईला काढायला हवं. भीम, ते जग म्हणजे एक लय मोठी दलदल आहे. या दलदलीत कोणी एकदा अडकला ना का बाहेर नाही येऊ शकत. म्हणजे तुझं हे म्हणणं आहे की आपण काहीही करायचं नाही, तिला असंच सोडून द्यायला हवं? भीम, म्या ज्या सांगतोय ना त्याचा वेगळा अर्थ नको काढूस. त्या जगाबद्दल जेवढं मला माहिती आहे ना तेवढंच सांगतोय मी तुला. बाबांना सांगितलं हे समजू? सांगू पण नगस. बाबा आधीपासूनच चिंतेत आहेत. आणि म्या तर सांगतो, तू घाई गडबडीत काय बी करू नगस. ते जगत वेगळं आहे भीम, तिथं तुझं कोण बी ऐकणार नाही. आणि मला हे पण नाही माहिती पोलीस या बाबतीत तुझी किती मदत करू शकतील. घाई गडबड?
आधीच खूप उशीर झालाय आनंद दादा.